नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वात प्रथम मी स्वागत करते. आपण एकदम आज साधी सिंपल पद्धतीची रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव तुमच्या लक्षात आलंच असेल. ही आहे मेथीची भाजी. इकडे कोकणामध्ये जास्त प्रमाणात मेथीची भाजी अशा पद्धतीने मिळते आणि ही खूप टेस्टी आणि चविष्ट लागते. मी पण प्रथमच करत आहे, पण खूप छान पद्धतीने इकडे केली जाते ही भाजी आणि चवीलासुद्धा खूप सुंदर अशी लागते आणि जास्त निवडत बसायची गरज नाही. ह्या छोट्या छोट्या गड्ड्या असतात, ह्या गड्ड्या आपण थोड्याशा स्वच्छ धुवून आणि कट करून घेतल्या की ह्याला जास्त कष्ट लागत नाही. आपली नॉर्मल मेथीची भाजी जी असते ती आपण भरपूर ती निवडायला पण भरपूर वेळ लागतो. मी अशा पद्धतीने ही भाजी बघा निवडून घेतलेली आहे. सर्वात प्रथम मी ही स्वच्छ धुवून त्याच्यानंतर ते बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी एक बटाटा घेतलेला आहे, थोडंसं मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 ते 3 मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे फोडणीला टाकणार आहोत. फोडणीला टाकण्याच्या अगोदर हे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आता हे थोडंसं लसूण घेतलेलं आहे. लसूण तुम्ही थोडा कमी जास्त टाकला तरी चालू शकतो. जास्त टाकलं तर अजून छान चविष्ट अशी होणार आहे. 3 ते 4 मी मिरच्या बारीक करून कट करून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जे काही आपण एक बटाटा घेतलेला आहे, तो बटाटा पण आता बारीक कट करून मी ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ भिजत टाकलेली होती. ती मुगाची डाळ पण मी आता ही तेलामध्ये छान परतून घेत आहे. कारण तेलामध्ये का परतून घ्यायची की ती तेलामध्ये थोडीशी शिजली की नंतर जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही. आणि यामध्ये मी बटाटा बारीक कट करून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे. मिठामुळे कसं पटकन हे बटाटा आणि डाळ ही शिजली जाईल, म्हणून आपण आता हे फोडणीमध्येच मीठ टाकलेलं आहे आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी आहे आणि झटकी पण होणारी आहे. अशा पद्धतीने बघा ही कट केलेली मेथी मी आता याच्यामध्ये ॲड करत आहे आणि आता ही आपल्याला थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे मी काहीच टाकणार नाही. अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही मेथीची भाजी मी करणार आहे. आणि बऱ्याच वेळा मेथीची भाजी ही आपण करतो हे सर्वांनाच माहीत आहे, पण ही कशी कोकणामध्ये ही बारीक मेथीची भाजी ही मला बघायला भेटली. म्हटलं आपण ट्राय करावे, कशा पद्धतीने होते बघावी. खूप छान टेस्ट चवीला होते. ही मी बऱ्याच वेळा आता बघितलेली होती, त्यामुळे म्हटलं एकदा ट्राय करून बघावं. अशा पद्धतीनं मी वाफेवर आता ही मेथीची भाजी शिजवून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं जे काही कूट असतं ते पण मी ॲड केलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर थोडंसं पूर्ण व्यवस्थित आपण एकत्र सगळं हलवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ही मेथीची भाजी आपण करतो हे माहिती आहे, पण ही कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं खूप छान अशी टेस्टी पद्धतीने केली जाते. आता ही थोडा वेळ आपण वाफलून द्यायची आहे. अशा पद्धतीने ही मेथीची भाजी तयार झालेली आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीनं केलेली आहे आणि खूप चवीला पण छान अशी लागते. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपली मेथीची भाजी ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीने छोट्या गड्ड्या असणारी मेथीची भाजी तुम्ही कधी केली आहे का? केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.